बातमी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीमध्ये मोदी शहांची भेट घेणार आहेत। मोदी शहांच्या भेटीसाठी सुनेत्रा पवार दिल्लीत आहेत, तर सुनेत्रा पवार सध्या महाराष्ट्र सदनात आहेत। सकाळी 11 वाजता सुनेत्रा पवार मोदींची भेट घेतील, त्यानंतर त्या अमित शहांची भेट घेणार असल्याचं कळतंय। या सर्व भेटी संसद परिसरातील विविध कार्यालयामध्ये होतील। या भेटीदरम्यान प्रफुल्ल पटेल तसंच सुनील तटकरे आणि पार्थ पवार हे सुद्धा सुनेत्रा पवारांसोबत उपस्थित असतील। तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट समोर येते। महापौर आणि उपमहापौर निवडीची आज औपचारिकता पार पडणार आहे। आज उपमहापौर आणि महापौर निवडीची शक्यता आहे। दरम्यान सगळी प्रक्रिया आज पार पडणार आहे। त्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे। सकाळी 11:30 वाजता नगरसेवक सभागृहात उपस्थित राहतील, तर 11:15 वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महापालिकेच्या गॅलरीमध्ये बसतील। महापौर निवडीचा हा कार्यक्रम 12 वाजता सुरू होईल। महापौर उपमहापौर निवडीची औपचारिकता या ठिकाणी पार पडेल। तर यानंतर महापौर आणि उपमहापौर त्यांचा पदाचा पदभार स्वीकारतील। पदभार स्वीकारल्यानंतर महापौर उपमहापौर हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन सुद्धा करणार आहेत। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडते। त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक पार पडली। मावळत्या महापौरांकडून नव्या महापौरांनी सूत्र स्वीकारण्याची आतापर्यंतची प्रथा आहे, परंपरा आहे। मात्र महापालिका आयुक्त भूषण गगराणींकडून रितू तावडे आज सूत्र स्वीकारणार आहेत। महापालिकेची परंपरा काय सांगते तो मुद्दा सभागृहात मांडा, प्रथा मोडली जात असल्याचं मुंबईकरांच्या निदर्शनास आणा, असा सूचना ठाकरेंनी या सगळ्या नगरसेवकांना दिल्या। तर या बैठकीत उद्धव ठाकरेंचे नगरसेवकांना आदेश देण्यात आले। अजित पवारांच्या विमान अपघाताचं सत्य समोर आलं पाहिजे अशी मागणी नितीन जाधवांनी केली आहे। काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिगेशनचे हे अध्यक्ष नितीन जाधव आहेत। त्यांनी ही मागणी केली आहे। बारामती विमानतळावर दृश्यमानता कमी असताना परवानगी कोणी, कशी आणि का दिली असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर बारामतीमध्ये शिकाऊ पायलट सुद्धा टेक ऑफ आणि लँडिंग करतात असंही जाधव म्हणाले। अपघात झाला हे सत्य आहे आणि सत्य हे बाहेर आलंच पाहिजे या ठाम मताचं मी काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनच्या तर्फे मी अध्यक्ष या नात्याने ही अपील करतोय। आणि त्या बाबतीत आम्ही आमच्या CIA तर्फे आम्ही आमचं लेटर माननीय पंतप्रधान, होम मिनिस्टर आणि इतर मिनिस्टर्स, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना पाठवलेलं आणि फडणवीस साहेबांनी पण त्याची इन्क्वायरी झाली म्हणून लेटर पाठवलेलं आहे। आता ह्यामध्ये त्यांनी जे प्रश्न भरपूर उपस्थित केलेत की पायलट जे चेंज झाले, आता हा प्रश्न त्या विसर कंपनीलाच विचारायला पाहिजे की तुम्ही ॲन्युएशन्स का चेंज केले। तिला 2 ट्रेनिंग स्कूल आहेत, रेडबर्ड आणि कारवान आहे, त्यांचे टेक ऑफ आणि लँडिंग 80 ते 90 एक शिकाऊ पायलट एव्हरीडे लँडिंग टेक ऑफ करतात, पण एवढा मोठा हादसा झाला नाही कधी। आणि त्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून प्रत्येक एव्हरी दिवशी चालू असतं टेक ऑफ लँडिंग, पण ह्या दिवशी पुअर विजिबिलिटी म्हणजे दिसणं कमी आहे म्हणून तिथे त्यांनी परमिशन कोणीच त्या दिवशी कोणत्याही शिकाऊ पायलटनी लँडिंग टेक ऑफ केली नाही आहे सकाळी 6-6:30 नंतर। तर ह्यांना कशी कोणी परमिशन दिली, केव्हा दिली, कशी दिली आणि का दिली, हे तिन्ही प्रश्न इथे येतात। त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे।